राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। आर्थिक फसवणुकीच्या विविध गुन्ह्यांमध्ये नाव समोर आल्यानंतर फरार झालेल्या निलंबित पोलीस हवालदाराला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी आंध्र प्रदेशातून ताब्यात घेतले। गणेश अशोक जगताप, वय वर्ष 52, राहणार कावेरी नगर पोलीस वसाहत वाकड पुणे असे अटक करण्यात आलेल्या हवालदाराचे नाव आहे। जगताप यांच्या विरुद्ध भारतीय विद्यापीठ, चतुर्शिंगी आणि कोथरूड पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। रविवारी दिनांक 8 फेब्रुवारी रोजी दुपारी त्याला आंध्र प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले। सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 11 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या तो पोलीस खात्यातून निलंबित आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका पार्लर व्यावसायिक महिलेला घरातील आजारपण आणि मुलीच्या शिक्षणाचा बहाणा सांगत 2.5 लाखाहून अधिक रोकड आणि सुमारे 6 तोळे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे। या तक्रारीनुसार भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यापूर्वी कोथरूड पोलीस ठाण्यात एका महिलेची 73 तोळे सोने आणि 17 लाख रुपये रोख रकमेची फसवणूक केल्याचा गुन्हा जुलै महिन्यात नोंदवण्यात आला होता। दरम्यान 21 ऑगस्ट 2024 रोजी जगताप यांची पोलीस मुख्यालयातून विशेष शाखेत बदली झाली होती, मात्र तो हजर न राहता फरार झाला। या काळात औंध येथील एका सराफ व्यावसायिकाकडून पोलीस दलातील माजी वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव वापरून 8,22,000 रुपयांची दागिने घेतल्याचाही आरोप आहे। या प्रकरणानंतर त्याचे निलंबन करण्यात आले होते। फरारी काळात तो शहराबाहेर लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। 2 दिवसापूर्वी तो आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातून फुलपथरू या गावात वास्तव्यास आल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथक रवाना करण्यात आले। पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात आणि पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड यांच्या पथकाने स्थानिक माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेतले। तो तेथे भाड्याच्या घरात राहत होता। यापूर्वीही जगताप यांच्यावर राष्ट्रपती पदकासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप झाला होता। 2021 मध्ये सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यासह 2 लिपिकांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता।